Namaskar and welcome to Madhuri Gurukul. Let's explore common subject verb agreement error. Beginning with question 1. The table's leg have been elaborately carved. आता या प्रश्नामध्ये इथे टेबल्स लेगच्या ऐवजी लेग्स ऑफ टेबल येईल, कारण सामान्यतः अपोस्ट्रॉफीचा वापर मालकी हक्क दाखवण्यासाठी आपण सजीव वस्तू बरोबर म्हणजे लिव्हिंग थिंग सोबत करतो. पण दिलेल्या प्रश्नामध्ये इथे टेबल एक निर्जीव वस्तू आहे म्हणजे नॉन लिव्हिंग थिंग आहे, आणि नॉन लिव्हिंग थिंग सोबत मालकी हक्क दाखवण्यासाठी आपण ऑफ या शब्दयोगी याचा उपयोग करतो. म्हणून दिलेल्या प्रश्नामध्ये इथे टेबल्स लेगच्या ऐवजी लेग्स ऑफ टेबल येईल आणि वाक्यरचना अशी असेल: द लेग्स ऑफ टेबल हॅव बीन एलॅबोरेटली कार्व्ड. शब्दार्थ बघू. टेबल एक नाव नाही, याचा अर्थ मेज किंवा तालिका होतो. दुसरा, एलॅबोरेटली एक ॲडवर्ब आहे, याचा अर्थ श्रमाने किंवा कौशल्याने या अर्थी आपल्याला वापरतो. तिसरा, कार्व एक ॲडजेक्टिव्ह आहे, याचा अर्थ नक्षीदार किंवा कोरून आकार देणे या अर्थी आपल्याला वापरतो. सेकंड क्वेश्चन. A few tiles on Skylab were the only equipments that failed to perform well in outer space. आता या प्रश्नामध्ये इथे इक्विपमेंट्सच्या ऐवजी इक्विपमेंट या नावाचा वापर होईल, कारण फर्निचर, इक्विपमेंट, एअरक्राफ्ट, न्यूज, पीपल, कॅटल, पोल्ट्री, जेंट्री, पोलीस, ऑफस्प्रिंग आणि स्किनेरी हे सगळे अनकाउंटेबल नाव नाहीत, आणि या अनकाउंटेबल नावाचा वापर वाक्यामध्ये यांच्या मूळ स्वरूपात होतो, म्हणजे यांना कधीही एस प्रत्यय लागत नाही आहे. त्याच स्वरूपात त्यांचा एकवचनी आणि अनेकवचनी रूपामध्ये उपयोग होतो. म्हणून दिलेल्या प्रश्नामध्ये इक्विपमेंट्स या नामाच्या ऐवजी इक्विपमेंट नावाचा वापर होईल आणि वाक्यरचना अशी असेल: फ्यू टाइल्स ऑन स्कायलॅब वर द ओनली इक्विपमेंट दॅट फेल टू परफॉर्म वेल इन आउटर स्पेस. शब्दार्थ बघू. परफॉर्म एक वर्ब आहे, याचा अर्थ अभिनय करणे किंवा पूर्ण करणे असा होतो. वेल एक ॲडवर्ब आहे, याचा अर्थ चांगल्या रीतीने किंवा पद्धतीने असा होतो. त्यानंतर स्पेस एक नाव नाही, याचा अर्थ अवकाश किंवा मोकळी जागा असा होतो. शेवटचा इक्विपमेंट्स एक अनकाउंटेबल नाव नाही, याचा अर्थ साधन सामग्री किंवा उपकरण असा होतो. तिसरा प्रश्न. द डॉक्टर ॲडवाइज मिस्टर ब्रुगन दॅट बिकॉज ऑफ हिज सिव्हिअर क्रॅम्प्स ही शूड ले इन द बेड फॉर अ फ्यू डेज. आता या प्रश्नामध्ये इथे शूड एक मॉडल वर्ब आहे, आणि मॉडल वर्बच्या नंतर क्रियापद मूळ रूपामध्ये येत असतो, म्हणजे क्रियापद आपल्या बेस फॉर्ममध्ये येतो. पण दिलेल्या प्रश्नामध्ये ते क्रियापद भूतकाळी स्वरूपात आलेलं आहे, म्हणून या ठिकाणी ले या क्रियापदाच्या ऐवजी ला या क्रियापदाचा वापर होईल आणि वाक्यरचना अशी असेल: द डॉक्टर ॲडवाइज मिस्टर मृगन दॅट बिकॉज ऑफ हिज सिव्हिअर क्रॅम्प्स ही शूड लाई इन द बेड फॉर अ फ्यू डेज. आता जेव्हा केव्हा वाक्यामध्ये मॉडल वर्ब येईल, त्यानंतर वाक्याची रचना अशी असते: अगोदर सब्जेक्ट येईल, त्यानंतर मॉडल वर्ब येईल, त्यानंतर मेन वर्ब येईल आपल्या बेस फॉर्ममध्ये. म्हणून इथे शूड या मॉडल वर्बच्या पुढे आपण लेच्या ऐवजी लाई या बेस वर्बचा उपयोग केला आहे. त्यानंतर शब्दार्थ बघू. ॲडवाइज एक वर्ब आहे, याचा अर्थ सल्ला देणे किंवा उपदेश देणे होतो. त्यानंतर ॲडवाइस एक नाव नाही, याचा अर्थ सल्ला किंवा सूचना किंवा उपदेश, आणि याला आपण क्रियापद म्हणून सुद्धा वापर करू शकतो. तिसरा, सिव्हिअर एक ॲडजेक्टिव्ह आहे, याचा अर्थ कष्टदायक किंवा गंभीर असा होतो. आणि चौथा, क्रॅम्प्स एक नाव नाही, स्नायूत अटकावांनी या अर्थी आपणाला वापरू शकतो. चौथा प्रश्न. अ ग्रेट मेनी स्टुडंट्स हॅव बीन डिक्लेअर सक्सेसफुल. आता या प्रश्नामध्ये स्टुडंट एक नाव नाही, आणि या स्टुडंट नामाच्या पूर्वी मेनी ॲडजेक्टिव्ह आला आहे, याचा अर्थ असा आहे की या ठिकाणी एकापेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा उल्लेख केला जात आहे. म्हणून दिलेल्या प्रश्नामध्ये एकापेक्षा जास्त स्टुडंट असलेल्या कारणाने स्टुडंट या नामाच्या ऐवजी स्टुडंट्स नामाचा वापर होईल आणि वाक्यरचना अशी असेल: अ ग्रेट मेनी स्टुडंट्स हॅव बीन डिक्लेअर सक्सेसफुल. त्यानंतर शब्दार्थ बघू. ग्रेट एक ॲडजेक्टिव्ह आहे, याचा अर्थ प्रचंड किंवा विशाल असा होतो. त्यानंतर दुसरा, डिक्लेअर एक वर्ब आहे, याचा अर्थ घोषित करणे किंवा जाहीर करणे होतो. त्यानंतर सक्सेसफुल एक ॲडजेक्टिव्ह आहे, याचा अर्थ यशस्वी किंवा सफल होतो. त्यानंतर स्टुडंट्स एक नाव नाही, याचा अर्थ विद्यार्थी असा होतो. प्रश्न 5वा. द मिसोजेनिस्ट हेट्स ऑल मदर्स इन लॉ, लेडी डॉक्टर्स अँड हाऊसमेट्स. आता या प्रश्नामध्ये इथे मदर इन लॉज या कंपाऊंड नावाला मदर्स इन लॉ या कंपाऊंड नावाने रिप्लेस करावं लागेल, कारण कंपाऊंड नावाचा अनेक वचनात रूपांतर करताना त्याच्या पहिल्या शब्दाला एस प्रत्यय लावला जातो. जसा प्लुरल ऑफ सच कंपाऊंड वर्ड्स इज फॉर्म बाय ॲडिंग एस इन द फर्स्ट कॉन्स्टिट्यूट ऑफ द कंपाऊंड वर्ड. आता या प्रश्नामध्ये इथे मदर इन लॉ एक कंपाऊंड नाव नाही. आता मदर इन लॉ या कंपाऊंड नावाला आपण अनेक वचनामध्ये जेव्हा ट्रान्सफर करू तेव्हा याचा फर्स्ट कॉन्स्टिट्यूट म्हणजे ज्याच्या पहिल्या शब्दाला एस प्रत्यय लागून त्याचा अनेक वचनी स्वरूपात रूपांतर केला जातो. म्हणून दिलेल्या प्रश्नामध्ये मदर इन लॉच्या ऐवजी इथे मदर्स इन लॉ येईल. त्यानंतर वाक्यरचना अशी असेल: दिस मिसोजिनिस्ट हेट्स ऑल मदर्स इन लॉ, लेडी डॉक्टर्स अँड हाऊस मेड्स. त्यानंतर शब्दार्थ बघू. मिसोजिनिस्ट एक नाव नाही, याचा अर्थ स्त्रियांचा तिरस्कार करणारा असा होतो. मेड एक वर्ब आहे, याचा अर्थ मेडसुद्धा एक नाव नाही,
याचा अर्थ मोलकरीण किंवा कुमारी असा होतो. त्यानंतर हेट एक वर्ब आहे, याचा अर्थ तिरस्कार किंवा द्वेष असा होतो. आणि चौथा डॉक्टर एक नाव नाही, याचा अर्थ चिकित्सक किंवा डॉक्टर असा होतो.